हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय अध्याय 26 भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 25। Yeah, that's okay. We'll still read it. श्लोक नंबर 26। कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेति लक्षणं शांत घोर विमूढ़त्वम् इति वा स्याद् अहंकृतः। Where is your Gita based reader? Yeah, I got it. कर्तृत्वं करणत्वं च It doesn't go like this. Next page. How do you go next page? Sorry. कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेति लक्षणम् शांत घोर विमूढ़त्वम् इति वा स्यादहंकृतः। कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेति लक्षणम् शांत घोर विमूढ़त्वम् इति वा स्याद् अहंकृतः। कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेति लक्षणम् शांत घोर विमूढ़त्वम् इति वा स्याद् अहंकृतः। कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेति लक्षणम् शांत घोर विमूढ़त्वम् इति वा स्यादहंकृतः। कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेति लक्षणम् शांत घोर विमूढ़त्वम् इति वा स्याद् अहंकृतः। कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेति लक्षणम् शांत घोर विमूढ़त्वम् इति वा स्यादहंकृतः। कर्तृत्वं कर्ता असणे,
Word to word is hidden in this. कारणात्वम साधन असणे च आणि कार्यत्वम परिणाम असणे च सुद्धा इति असे लक्षणम लक्षणे शांत शांत घोर सक्रिय विमूढत्वम मंद व निष्क्रिय असणे इति अशी वा किंवा स्यात् आहेत अहंकृते मिथ्या अहंकाराची. भाषांतर कर्ता साधन आणि परिणाम ही या मिथ्या अहंकाराची लक्षणे आहेत. तसेच सत्व रज आणि तम या गुणांच्या प्रभावानुसार तो शांत क्रियाशील आणि मंद या आणखी काही लक्षणांनी युक्त असतो. त्याच्या आधीच्या श्लोकाला तात्पर्य नाही आहे, त्यामुळे तो आपण वाचला नाही, तर तो पटकन मी वाचून घेतो. म्हणतात सहस्र शिरशम साक्षात दमनंतम प्रचक्षते संकर्षणाख्यम पुरुषम भूतेंद्रिय मनोमयम. महाभूते इंद्रिये आणि मन यांचे उगमस्थान असलेला त्रिविध अहंकार त्यांच्यापासून अभिन्नच आहे, कारण तोच त्यांचे कारण आहे. तो संकर्षण या नावाने ओळखला जातो. हा संकर्षण म्हणजेच सहस्र मस्तके असलेले भगवान अनंत होत. काल मी थोडस तुम्हाला समजावून सांगत होतो की या निर्मितीच्या सृजन लीलेमध्ये जेव्हा प्रकृतीची निर्मिती होत असते स्टेप बाय स्टेप, तेव्हा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध कसे मॅनिफेस्ट होतात हे पण थोडंफार सांगितलेलं आहे. अगदी डिटेलमध्ये जाऊन आपल्याला त्याचा काही अभ्यास करायचा नाही, परंतु आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते या श्लोकामध्ये काय आहे की काल आपण अहंकार वाचला, अहंकार निर्माण झाला आणि अहंकार हा अतिशय कठीण असतो हे देखील सांगितलं. अहंकारापासूनच मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचमहाभूत उत्पन्न होतात. ते कसे होतात ते पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलंय. महाभूत, महाभूत म्हणजे काय? पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. इंद्रिय, मन, मनाला एक इंद्रियच म्हटलं जातं, परंतु बऱ्याचदा सेपरेटली सांगितलं जातं. 11वा इंद्रिय किंवा 6वा इंद्रिय म्हटलं जातं मनाला. या सगळ्यांचं उगमस्थान आहे अहंकार, परंतु अहंकार हा वेगळा आहे त्यांच्यापेक्षा, कारण तो यांचा कारण आहे, त्याच्यापासून हे तयार होतात. म्हणून या अहंकाराला संकर्षण म्हणून ओळखलं जातं. संकर्षण म्हणजे सहस्त्र मस्तके असलेले भगवान अनंत होत. त्यानंतर जो पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये आपण वाचलं की कर्ता, साधन आणि परिणाम ही या मिथ्या अहंकाराची लक्षणे आहेत. अहंकार आहे हे कसं समजायचं? कर्ता, साधन आणि परिणाम. आता हे भगवद्गीतेमध्ये पण थोडंफार समजावून सांगितलेलं आहे बघा. आपण कर्ता म्हणजे आपल्याला वाटतं जीव, परंतु ते जीव जरी असला तरी थोडस त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन आहे. इट्स लाईक अ कॉन्सेप्ट. कर्ता, जीव म्हणजे जीवात्मा आपण, परंतु कर्ता म्हणजे जीवच आहे, परंतु कर्ता हा वेगळ्या अर्थाने वापरला जातो. कर्ता, साधन आणि परिणाम म्हणजे कर्ता, कारण आणि परिणाम. म्हणजे भगवद्गीतेच्या
मला वाटते 15व्या अध्यायात सांगितले ना हे सगळं. कर्माचे ती 5 कारण असतात वगैरे वगैरे तिथं. तर अहंकाराची ही 3 लक्षणं असतात: कर्ता, कारण आणि परिणाम. कर्ता म्हणजे काहीतरी करणारा, कारण म्हणजे ज्याच्यामुळे केलं जातं, आणि परिणाम म्हणजे जे केल्यामुळे दिसतं. तर हे कंटिन्यू असायलाच लागतात, त्याच्यातूनच अहंकार प्रकट होत असतो. तसेच सत्व, रज आणि तम गुणांच्या प्रभावानुसार अहंकार हा 3 वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतो. सत्वगुणामध्ये तो शांत दिसतो, रजोगुणामध्ये तो क्रियाशील दिसतो, ऍक्टिव्ह, पॅशन, आणि तमोगुणामध्ये तो मंद दिसतो. शांत आणि मंद एक समान वाटू शकतात, परंतु शांत हा प्रसन्न असतो, मंद हा शांत असतो आणि दुःखी असतो. ही आणखी काही अहंकाराची लक्षणं आहेत. तर हे याचं तात्पर्य छोटंसं दिलेलं आहे, ते पटकन आपण वाचूया व पुढे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन कामना, इच्छा कशी निर्माण होते भगवान कपिल देव समजावून सांगतात. तर आज जो श्लोक वाचला आपण, त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, मिथ्या अहंकार हा भौतिक व्यापाराचे नियंता व मार्गदर्शन असणाऱ्या देवतांमध्ये रूपांतरित होतो. मिथ्या अहंकाराचे एक साधन रूपाने निरनिराळ्या इंद्रियांमध्ये व अवयवांमध्ये प्रतिनिधित्व असते, आणि देवता व इंद्रिय यांच्या संयोगाचा परिणाम म्हणून भौतिक वस्तूंची निर्मिती होते. अहंकार, false ego, is transformed into the demigods, the controlling directors of material affairs. मागच्या स्कंधामध्ये आपण वाचलं की या अहंकारातूनच पंचमहाभूत, इंद्रिय, मन निर्माण होतात. परंतु इंद्रिय आणि मन जेव्हा निर्माण होत असतं तेव्हा त्या इंद्रियांचा अधिष्ठाता देवता देखील निर्माण होत असतो. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की मिथ्या अहंकार हा भौतिक व्यापाराचे नियंत्रक, मटेरियल अफेअर्स, व्यापार, हा व्यापार म्हणता येत नाही, मटेरियल अफेअर्स म्हणजे भौतिक घडामोडी, यांचं नियंत्रण करणारे देवता असतात. कान, नाक, त्वचा, जिव्हा, या प्रत्येक इंद्रियाचा आणि प्रत्येक इंद्रियाचा विषय आणि त्या दोघांचा नियंत्रक देवता हे एकाच वेळी निर्माण केलं जातं. मागच्या स्कंदामध्ये आपण वाचलं. तर मिथ्या अहंकार देखील जेव्हा यात रूपांतर होत असतो, इंद्रिय, मन, तेव्हा ते देवता देखील निर्माण होतात. आणि इंद्रिय आपली आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारे देवता, वेगवेगळे अवयव आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे देवता, यांच्या कॉम्बिनेशनने भौतिक वस्तूंची निर्मिती होते. कारण जेव्हा जीभ निर्माण होतं तेव्हा त्याला टेस्ट करण्यासाठी लिक्विड अवस्थेमध्ये असलेल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे. जेव्हा त्या लिक्विड गोष्टी ह्या कंडेन्स होऊन सॉलिड होतात तेव्हा टच सेन्सेशन निर्माण होतं. तर हे एकाच वेळी असं निर्माण होत असतं. हे जीभ, नाक, त्वचा, डोळे या इंद्रियांना इंटरॅक्शन, काय म्हणतात इंटरॅक्शनला, नॉट देवाणघेवाण, पण इंटरॅक्ट करायला काहीतरी पाहिजे ना, नुसतीच इंद्रिय बनवून काय उपयोग आहे. मग त्यांनाच इंद्रिय विषय म्हणतात. ते इंद्रिय विषय देखील तयार होतात, आणि ह्या इंद्रिय विषयांना त्या इंद्रियाच्या देवता कंट्रोल करत असतात. तुम्हाला अंधाधुंदपणे सगळं काही जिभेला पाहिजे ते मिळणार नाही, ती देवता कंट्रोल करत असते. आता हे थोडंसं समजायला कठीण जातं आपल्याला, कारण असं आपल्याला वाटतं की माझ्या जिभेला प्रभूजी मिळत नाही, परंतु त्याच्या जिभेला मिळते ना. की नाही, कंट्रोल करतात म्हणजे प्रत्येकाला राशन करत नाहीत. जसं आपण या भौतिक जगामध्ये कंट्रोल करतो म्हणजे राशन करतो.
कंट्रोल करतात म्हणजे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तेवढा तेवढा वाटा द्यायचं काम ते देवता करतात. भौतिक जगात आपण अनेक वस्तूंचे उत्पादन करीत आहोत आणि यालाच सामाजिक प्रगती असे म्हणतो. परंतु खऱ्या अर्थाने ही प्रगती म्हणजे मिथ्या अहंकाराचेच प्रदर्शन आहे. आणि हेच इव्हेंच्युअली असं रोल आउट होऊन आपल्यामध्ये येतं, कारण आपण भगवंतांचे अंश आहोत. तो या भौतिक प्रकृतीची कशी निर्मिती होत असते तशीच आपण निर्मिती सुरू करतो. घर बांधणे, रस्ते तयार करणे, मुलांना जन्माला घालणे. आपल्याला वाटतं मुलं आपली निर्मिती आहेत, आपण निर्माण केलंय. प्रत्येक माणसाला ही निर्मितीची इच्छा असते. असं म्हटलं जातं, आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की याच अहंकाराचं रूपांतर कामना आणि इच्छांमध्ये होतं. व्हेरी इंटरेस्टिंगली आपल्याला असं बऱ्याचदा सांगितलं गेलेलं आहे की आपल्या करोडो इच्छा आहेत, अनगिनित कामना आहेत. ऍक्च्युली सगळ्या कामना ह्या 2 इच्छांमध्ये सगळं ग्रुपिंग करता येतं. पहिली इच्छा म्हणजे सगळ्यांनी मला श्रेष्ठ म्हटलं पाहिजे, आणि दुसरी इच्छा म्हणजे मी निर्माता आहे, मी निर्माण करू शकतो. आणि ऑफकोर्स या इच्छा भगवंतांकडूनच आलेल्या असतात. प्रभुपाद इथे थोडक्यात सांगतायत की जशी ही सृष्टीची निर्मिती होते तशीच आपण देखील निर्मिती सुरू करतो, कारण आपण देखील निर्माता आहोत, चुटक्या सूक्ष्म प्रमाणामध्ये. आणि यालाच आपण भौतिक प्रगती म्हणतो, विकास. आता तुमच्या लक्षात येईल की आपला हिंदुत्ववाद किती चुकीचा आहे. खरा विकास काय केला पाहिजे ते सोडून आपण मूर्खासारखं हे भौतिक विकास करत आहोत. भौतिक जगात आपण अनेक वस्तूंचे उत्पादन करीत आहोत आणि यालाच सामाजिक प्रगती असे म्हणतो. परंतु खऱ्या अर्थाने ही प्रगती म्हणजे मिथ्या अहंकाराचेच प्रदर्शन आहे. हा खोटा अहंकार निर्माण झाला, त्यातून हे सगळं निर्माण व्हायला लागलं. आपण निर्माण झालो आणि आपण अजून निर्माण करतोय. सगळं मिथ्या अहंकार. मिथ्या अहंकाराद्वारे सर्व भौतिक वस्तूंची निर्मिती उपभोगाचा विषय म्हणूनच केली जाते. मनुष्याने भौतिक वस्तूंच्या रूपातील कृत्रिम गरजा वाढवणे थांबवले पाहिजे. नरोत्तम दास ठाकूर या महान आचार्यांनी करुणा व्यक्त करताना म्हटले आहे की वासुदेव स्तरावरील शुद्ध चेतनेच्या अर्थात कृष्ण भावनेच्या स्तरावरून मनुष्याचे पतन होते तेव्हा तो सांसारिक कार्यांमध्ये गुरफटला जातो. त्यांनी योजिलेले शब्द असे आहेत, सत्संग छाडी कैनु असते विलास, ते कारणे लागिल ये कर्मबंध फास. क्षणभंगूर भौतिक जगामध्ये उपभोग घेण्याची इच्छा असल्याने मी चेतनेच्या शुद्ध स्तराचा त्याग केलेला आहे. म्हणूनच आता मी क्रिया प्रतिक्रियांच्या जंजाळात गुरफटलो आहे. कोणत्या वैष्णव गीता? सत्संग छाडी कैनु असते विलास, ते कारणे लागिल ये कर्मबंध फास. विषय छाडिय Is it from the same thing? No? No. तर हा शेवटचे जे 5-6 वाक्य आहेत, प्रभुपाद काय समजावून सांगतायत की यस, मिथ्या अहंकार निर्माण झाला शुद्ध अहंकारातून, शुद्ध सत्वगुणातून हा मिथ्या अहंकार निर्माण झाला, प्रदूषित झाला, आणि मिथ्या अहंकाराने स्फोट झाल्यासारखी निर्मिती सुरू होते. तिथपर्यंत सगळं सूक्ष्म रूपात चालू होतं, इथून सगळं दिसायला लागतं, आणि त्याचीच निर्मिती आपण आहोत, आणि आपण पण निर्मिती सुरू करतो. त्याला भौतिक प्रगती म्हणतो आपण. आणि या भौतिक प्रगतीचा मेन उद्देश काय असतो आपल्या मनामध्ये? भोग घेणे. आणि या भोग वृत्तीलाच कामना किंवा इच्छा म्हटलेलं आहे, पुढच्या श्लोकात दिलेलं आहे. आणि या भोग वृत्तीमध्येच आपण अडकतो.
ही आपल्या बेसिक अडकण्याची शृंखला भगवंतांनी सांगितली, कसे काय आपण अडकलो. याचाच दुसरा एक अर्थ काय आहे की यस, ही भौतिक निर्मिती झालेली आहे, याला मिथ्या किंवा माया म्हणून सोडून पण देऊ शकत नाही आपण, मग आपण मायावादी होतो. फक्त काय केलं पाहिजे, याला आपल्या निर्मितीचा किंवा आपल्या भोगाचा विषय न बनवता याला आपल्या सेवेचा विषय बनवला की आपण इथून सुटतो. परंतु दुर्दैवाने बरेच लोक काय करतात, याला आपल्या सेवेचा विषय न बनवता याला मिथ्या समजतात, याला पण किंवा माया समजतात. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, हे मिथ्या नाहीये. भक्तासाठी हे मिथ्या आहे, परंतु कुठल्या दृष्टिकोनातून, भोगाच्या दृष्टिकोनातून. परंतु जेव्हा भगवंतांची सेवा करायची वेळ येते तेव्हा हे सगळं रिअल आहे, सत्य आहे. सफरचंद पण सत्य आहे, जरीही पेपरवरती छापलेले 1000 5000 हा शब्द जरी असला तरी तो भगवंतांच्या सेवेसाठी सत्यच आहे. माझ्या भोगासाठी मिथ्या आहे, कारण तो मिथ्या अहंकारातून निर्माण झालाय. तर हे नरोत्तम दास ठाकूर सांगतात. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव म्हणतात, वैकारिकाद विकुर्णानान मनस्तत्वम अजायत यत् संकल विकल्पाभ्याम वर्तते काम संभवः. सात्विक अहंकारापासून आणखीन एक परिवर्तन घडते, त्यापासून मनाचा प्रादुर्भाव होतो आणि मनाच्या संकल्प विकल्पामुळे कामना व इच्छेची निर्मिती होते. आतापर्यंत आपण वाचत आलो होतो, शुद्ध सत्वातून अहंकार सत्वगुण निर्माण होतो. अहंकारातून सगळी पंचमहाभूत, इंद्रिय, इंद्रियांचे कारण, कर्ता, त्याचा परिणाम, हे सगळं अनफोल्ड व्हायला लागतं, घडी उघडल्यासारखं. दुकानात जेव्हा साडीच्या दुकानात जेव्हा तुम्ही साडी बघायला जाता तेव्हा एवढीशी ती घडी करून ठेवलेली असते, उघडायला लागतं. तसं हे सगळं अनफोल्ड व्हायला लागतं. आणि मग त्यातूनच काय होतं, आपण कर्ता बनतो. ते कसं काय बनतो, हाच जो अहंकार तत्व आहे तो आपल्या मनापर्यंत येऊन पोहोचतो आणि आपल्या मनाला प्रदूषित करतो. आणि मग यातूनच निर्माण होतं कामना आणि इच्छा. कसल्या कामना आणि इच्छा, भौतिक कामना आणि इच्छा. नसेल तर याला प्रादुर्भाव म्हटलं नसतं. आणि ते मेन काम दिलेलं आहे बघा मनाचं. काय सांगितलेलं आहे, मनाचं मेन काम काय असतं, श्लोक कोणी ऐकत नाही आहे, केअरफुली. सात्विक अहंकारापासून आणखी एक परिवर्तन घडते, त्यापासून मनाचा प्रादुर्भाव होतो आणि मनाच्या संकल्प विकल्पामुळे कामना आणि इच्छा निर्माण होतात. मनाचं हेच काम असतं, संकल्प आणि विकल्प. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प म्हणजे साध्या शब्दात काय, पाहिजे का नको, पाहिजे का नको, माझ्याशी संबंधित आहे की नाही, आहे की नाही. हे मनाचं मेन काम असतं. तात्पर्य, संकल्प आणि विकल्प ही मनाची लक्षणे आहेत आणि ही लक्षणे विभिन्न प्रकारच्या कामनांमुळे निर्माण होतात. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी अनुकूल असणाऱ्या गोष्टींचा आपण स्वीकार करतो आणि इंद्रिय भोगासाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा आपण त्याग करतो. या जगातलं कोणीही असू दे, कोणताही जीव, तुम्हाला एक्झॅक्टली हेच करताना दिसणार. काही लोक म्हणतात मी हुशार नाही होय प्रभूजी, माझ्या लक्षात राहत नाही. तो देखील हेच करत असतो किंवा ती देखील हेच करत असते. लक्षात काही राहत नाही, परंतु माझ्या इंद्रिय सुखासाठी जे पाहिजे ते मात्र परफेक्टली लक्षात राहत. मनाचं कामच असतं. बाहेरून आपल्याला काही लोक मंद वाटतात,
म्हणजेच तमोगुणी असतात, काही लोक क्रियाशील ऍक्टिव्ह वाटतात जे रजोगुणी असतात, आणि काही लोक यांचा बॅलन्स ठेवणारे असतात ते सत्वगुणी वाटतात. परंतु प्रत्येक व्यक्ती हा भौतिक जगामध्ये हेच करत असतो. मला काय पाहिजे, माझा फायदा कशात आहे ते घ्यायचं, मला काय नको, माझा फायदा इथे नाही आहे, सोडून द्यायचं. ही बिगिनिंग असते, बिगिनिंग स्टेज. हे प्रत्येक जण करत असतो. आणि हे ठरवतं कसं, जसं आता हे पुढे पुढे अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे, जे परवा आपण चर्चा करत होतो की नाही, चित्ताचं काम असतं पूर्वी घडलेल्या सगळ्या घटना रेकॉर्ड करून ठेवणे, आणि मग बुद्धीचं काम असतं त्या रेकॉर्ड केलेल्या फाईल्सना कम्पेअर करणे. जे इंद्रियांचं काम असतं बघणे, आणि मग ते इंद्रिय मनाला सांगतात. अशा प्रकारची मी साडी बघितलेली आहे, जरा हार्ड डिस्क वरती सर्च करून बघ, मला आवडते का. मग ते बुद्धी अहंकारापर्यंत जाऊन हे सर्च केलं जातं, माझ्या आवडीची आहे का, आणि मग पुढची कार्य सुरू. मग ते इंद्रियांना संकल्प झाला की मग ते परत मागे येतं, संकल्प झाला की मग इंद्रियांना ऑर्डर दिली जाते, यस हे आपण विकत घेतलं पाहिजे. विकल्प म्हणजे काय, नो, आपल्याला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. आणि मग आता हे खूप बेसिक आहे, आणि यातूनच मग लोभ, स्वार्थ, द्वेष असले प्रकार सुरू होतात. कारण संकल्प झाला की मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे दुसऱ्याचा आहे, नो, आय डोंट केअर, मला काही फरक पडत नाही. आणि विकल्प झाला, अरे त्याला मदत केली पाहिजे, नो, आय डोंट केअर, माझा काही संबंध नाही तिथे. मनाचं मेन काम असते, संकल्प विकल्प. आणि खूप फास्ट करत असतं मन, हे सुपर स्पीडनी करत असतं. याच्या मागचे जे लेयर्स असतात ना, जे सर्च करायचं काम करतं, जे स्टोअर करायचं काम करतं, ते स्लो असतात, म्हणजे स्लो वाटतात. जो मेन मन असतो तो फास्ट असतो. सुपर, एकाच वेळी 4 गोष्टी आपण सर्च करू शकतो. साडी आली, ड्रेस आली, मोबाईल फोन आला, सगळं पाहिजे का नको, पाहिजे का नको, या प्रभूजींच्या बरोबर जायचंय, माझा काय फायदा आहे त्यात, जाऊ का नको, जाऊ का नको, जाऊ का. कंटिन्युअसली हेच आपल्या मनामध्ये चालू असतं. आणि हे जोपर्यंत हा मिथ्या अहंकाराने पॉवर्ड असतं ना, ज्याची बॅटरी पॅक मिथ्या अहंकाराकडे असते, तोपर्यंत हे चालूच राहणार. आणि जोपर्यंत हे शुद्ध होत नाही तोपर्यंत तिथे स्वार्थ येणार, द्वेष येणार, मत्सर येणार, या सगळ्या गोष्टी. आणि हेच आपलं अडकणं आहे की नाही. इंटरेस्टिंग. संकल्प आणि विकल्प ही मनाची लक्षणे आहेत, आणि ही लक्षणे विभिन्न प्रकारच्या कामनांमुळे निर्माण होतात. आणि इंद्रिय भोगासाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा आपण त्याग करतो. इंद्रिय तृप्तीसाठी अनुकूल असणाऱ्या गोष्टींचा आपण स्वीकार करतो, आणि इंद्रिय भोगासाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा आपण त्याग करतो. विषयी मन कधीच स्थिर नसते, परंतु त्याला कृष्ण भावनाभवित कार्यामध्ये निमग्न केल्यास तेच मन स्थिर होऊ शकते. अन्यथा मन जोपर्यंत विषयी व भौतिक स्तरावर असते तोपर्यंत ते भरकटतच राहते, आणि त्याचे सर्व संकल्प विकल्प असत अर्थात तात्पुरतेच असतात. असतचा अर्थ असतो तात्पुरता, क्षणिक, क्षणभंगूर. सतचा अर्थ असतो सदैव, चिरंतन. असे म्हटलेले आहे की ज्याचे मन कृष्ण भावनेमध्ये स्थिर नाही ते मन निश्चितच संकल्प विकल्पामध्ये भरकटत असले पाहिजे, असायलाच पाहिजे. कारण मनाला आपण झिरो करू शकत नाही कधीच. बऱ्याचदा माझ्या डोळ्यासमोर उदाहरण येतं ते म्हणजे, तुम्हाला कदाचित तुम्ही कधी बघितलं नसाल, इंटरनेटवरती आजकाल हे व्हिडिओ दिसतात, थँक्स टू इंटरनेट. जमीन कॉम्पॅक्शन करायची किंवा कॉन्क्रीट कॉम्पॅक्ट करायची मशीन्स असतात, तुम्ही कधी बघितलंय? धुमस मशीन म्हणतात त्याला, किंवा फरशा पॉलिश करायची मशीन असतात, त्याला गोल असं खाली हे असतं ब्रश, ते खूप स्पीडने फिरत असतं, आणि त्याला आपलं हँडल असतं, ते आपण हँडल धरलेलं असतं. आणि चुकून जर तो हँडल सुटला तुमच्या हातात ना,
तर ते असलं विचित्र फिरत असतं. बरेच व्हिडिओ आहेत इंटरनेटवरती, तुम्ही बघू शकाल. त्याला कोणी कंट्रोल करत, त्याच्या जवळ पण कोणी जात नाही. मग त्याला त्याच्यात काठी घाला, तुटते. ते मशीन स्वतःच फिरत असते. मन हे अशा प्रकारे, मला असं वाटतं मन असं आहे ऍक्च्युली. मनाला जर कंट्रोल केलं नाही, त्याला भगवंतांच्या सेवेत लावलं नाही, तर ते आपल्या हातातून त्याचा हँडल सुटल्यासारखं आहे. ते इतक्या स्पीडनी पळत असतं, इतक्या त्याला नको असलेले पण संकल्प विकल्प ते शोधून काढतं. आपण त्याला संकल्प विकल्प द्यायची गरज पण नाही, ते शोधून काढतं ऍक्च्युली. म्हणूनच लोक घाबरतात निवांत स्थळी जाऊन शांतपणे बसायला आजकाल कलियुगामध्ये. बऱ्याच जणांना शेतावरती आमच्या इथे वगैरे आल्यानंतर किंवा जंगलात वरती गेल्यावरती 1-2 मिनिटं छान वाटतं, वाव किती छान मस्त शांत आहे. 3ऱ्या मिनिटाला काहीतरी चुकते, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, काय इथे काहीच दिसत नाही प्रभूजी, काहीच ऐकू येत नाही, इथे लोकच नाहीत, मी कुणाशी बोलू, मला बोलायला कुणीतरी पाहिजे. कंटिन्यू मनाला हे पाहिजे असतं. आणि हेच आपल्या बद्धावस्थेचं मेन कारण आहे. अर्जुन जसं चंचलही मन कृष्ण, आणि हा इतका पॉवरफुल असतो, इतका पॉवरफुल असतो, याला कुणी काही करू शकत नाही. अर्जुन पण म्हणतो प्रमादे बलवत दृढम. मन हा नुसताच बलवानच नाहीये, दृढ पण आहे, ऐकत नाही कोणाचं. आणि म्हणून त्याच अध्यायामध्ये भगवंत पण सांगतात, अर्जुन पण म्हणतो की याला कृत्रिमपणे थांबवण्यात काही अर्थच नसतो. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मला जर तो व्हिडिओ सापडला तर मी तुम्हाला पाठवतो. असे भरपूर व्हिडिओ आहेत बरं का. लोक खूप ट्राय करतात, त्याच्यामध्ये बांबू घालतात, सळी घालतात, ते मशीन थांबतच नाही, कारण त्याचा कंट्रोल तुमच्या हातातून सुटलेला असतो. तसं मनाचं आहे, याला कृत्रिमरित्या कितीही योगा करा, ध्यान करा, कसाही प्रयत्न करा थांबवायचं, ते थांबतच नाही. जोपर्यंत याच्यामध्ये विषय वस्तूंवरती आकृष्ट व्हायची टेंडन्सी आहे, तोपर्यंत हे संकल्प विकल्प असणारच. आणि म्हणूनच इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून वेगळं केलं पाहिजे, आणि वेगळं केलं तरी ते जिवंत राहू शकत नाही, म्हणून त्यांना कुठेतरी लावलं पाहिजे, दुसरे इंद्रिय विषय दिले पाहिजे, आणि ते शुद्ध असले पाहिजे. आणि शुद्धचा अर्थ काय असतो की मनाला, इंद्रियांना अशा सेवेमध्ये गुंतवणे जिथे लोभ उत्पन्न होणार नाही, स्वार्थ उत्पन्न होणार नाही, द्वेष उत्पन्न होणार नाही. आणि मग हे थोडंसं जे मनाचा जो बॉस असतो, बुद्धी, अहंकार वगैरे, यांनी थोडंसं ते मनावर घेऊन केलं पाहिजे. आणि हीच प्रक्रिया आहे कृष्ण भावनेची, ज्याला आपण कृष्ण भावना म्हणतो. आणि म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की त्याला कृष्ण भावनाभवित कार्यामध्ये निमग्न केल्यास तेच मन स्थिर होऊ शकते. अन्यथा मन जोपर्यंत विषयी व भौतिक स्तरावर असते तोपर्यंत ते भरकटतच राहते, आणि त्याचे सर्व संकल्प विकल्प असत किंवा तात्पुरतेच असतात. आणि याचा आणखीन एक तोटा काय असतो बघा, ज्याचा आपण संकल्प विकल्प करतोय, पाहिजे नको पाहिजे नको पाहिजे नको करतोय, ते सगळं टेम्पररी आहे. जे पाहिजे ते पण टेम्पररी आहे, नको ते पण टेम्पररी आहे. आणि या टेम्पररी गोष्टींचा टेम्पररीनेसच या मनाला अजून या चक्रामध्ये गुंतवत असतो. संपलं, अजून काय करायचं. सेम गुलाबजामुन आज खाल्ला आपण, आपल्याला प्रचंड आनंद होतो, आणि मग मनामध्ये ते रेकॉर्ड केलं जातं, यस गोल ब्राऊन थोडासा गोल्डन कलरचा काहीतरी आहे, त्याच्यामध्ये सुगंध पण आहे, मस्तपैकी व्हॅनिला एसेन्स कोणीतरी टाकलेला आहे, आणि ते आपल्या जिभेला टच झालं तर प्रचंड आनंद होतो. हे रेकॉर्डिंग एकदा झालं की आपल्या मनाचं तिथून पुढे कायम आयुष्यभर हे संकल्प विकल्प सारू, हे पाहिजे दुसरं नको, हे पाहिजे हे दुसरं नको, हे पाहिजे दुसरं. पण प्रॉब्लेम काय आहे, तो जो आनंद आहे तो तात्पुरता आहे. मग दुसऱ्या दिवशी काय होतं, मन बघतं गुलाबजामुन, लगेच सर्च करून रिपोर्ट येतो, यस पाहिजे आपल्याला, हे आपल्या स्वार्थाचं आहे, ते घेतो आपण, खातो, परंतु काल जेवढा आनंद आलेला तेवढा आज येत नाही. काही बदललेलं नाहीये, त्याच माताजींनी बनवलेला गुलाबजामुन आहे, तोच खवा वापरलेला आहे, भगवंतांना भोग देखील दाखवलेला आहे.
तेवढ्याच आकाराचा आहे, परंतु मन इतकं विचित्र असतं, या संकल्प विकल्पामध्ये त्याची परिस्थिती इतकी कन्फ्युज्ड आणि बिविल्डर झालेली असते. पहिला विचार त्याच्या मनामध्ये येतो की एकतर गुलाबजामुन मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा बनवणाऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, माझा संकल्प विकल्पामध्ये प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं का मी काय सांगतोय? त्याला असं वाटतं की मे बी 2 खाल्ल्यावर आज त्याच लेवलचा आनंद मिळेल, म्हणून तो 2 खाऊन प्रयत्न करतो आणि मग त्याला तो आनंद मिळतो. यस, तो विचार करतो, अरे आपण हुशार आहे, आपला अनुमान बरोबर निघाला, आणि हे अजून अडकवतं आपल्याला. कारण तो हे विचार करत नाही की हे पण तात्पुरतं आहे, सगळंच असत आहे या जगामध्ये. आणि त्याच दरम्यान कोणी येऊन तुम्हाला झुणका भाकरी द्यायला ऑफर केला तर मन लगेच म्हणतं, हे मला नको, त्यात आनंद नाही, खाऊन बघितलंय मी परवा, याच्याने घाम येतो, तिखट लागतं, नको मला. हे मी खूप बेसिक एक्झाम्पल देतोय. हे सेम टू सेम गोष्टी करतात जेव्हा आपल्याला एकदा एखादी सुंदर व्यक्ती दिसते, सुंदर कार दिसते, भरपूर पैसे दिसतात, सगळीकडे आपण स्वार्थाच्या दृष्टिकोनातूनच पाहायला शिकायला लागतो. हे मेकॅनिझम आहे मनाचं. आणि हे करत असताना इतक्या स्पीडनी आपण जायला लागतो की आपल्याला हे लक्षातच येत नाही की प्रत्येक गोष्ट असत आहे, प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे. 2चे 4 गुलाबजामुन होतात, 4चे 8 होतात, 8चे 10 होतात. आपल्याला हे लक्षातच येत नाही की काहीतरी बेसिक चुकतंय. आपण मात्र यस 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 पाहिजे 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 असंच करत राहतो, तहान लागलेल्या माणसासारखं. अजून एक ग्लास, अजून एक ग्लास, अजून एक ग्लास. तहान काय भागत नाही. आपण थांबून विचार करायला तयार नाहीये की हे का भागत नाही. म्हणून प्रभुपाद सांगणार, कृष्ण भावनेमध्ये मनाला स्थिर केलं तर हे कसं काय थांबतं? कारण ते सत आहे. हा फरक बऱ्याच लोकांना हे कळत नाही. प्रभूजी सेमच आहे ना, मग प्रसाद खाल्ला काय आणि न भोग लावता प्रसाद खाल्ला काय, याच्यात काय फरक आहे? मनाला शेवटी तेच. आपण त्याचा भगवान श्रीकृष्णांशी संबंध जोडला की ते सगळं सत होतं, असतचं सत होतं, शाश्वत होतं, चिरंतन होतं, न संपणारा आनंद निर्माण होतो तिथे. आणि मग त्याची चटक लागली की मन बदलू शकतं, त्याच्याशिवाय मन बदलत नाही. जोपर्यंत मन विषयी आणि भौतिक स्तरावर असते तोपर्यंत ते भरकटच राहते आणि त्याचे सर्व संकल्प विकल्प असत अथवा तात्पुरतेच असतात. असे म्हटलेले आहे की ज्याचे मन कृष्ण भावनेमध्ये स्थिर नाही ते मन निश्चितच संकल्प विकल्पामध्ये भरकटत असले पाहिजे, असायलाच पाहिजे, त्याला दुसरा पर्यायच नाही. मनुष्य शैक्षणिक दृष्ट्या कितीही प्रगत वा विद्वान असला तरी जोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत तो केवळ स्वीकार नकार असेच करीत राहील आणि कोणत्याही विशिष्ट विषय वस्तूवर आपले मन केंद्रित करू शकणार नाही. हे श्रीमद भागवतम आपल्याला रिपीटेडली सांगतं की तुमची विद्वत्ता, तुमचं कुल, तुमची संपत्ती, तुमचं सौंदर्य हे याचा सुखाशी काही संबंध नाही. जोपर्यंत मन तुमचं यस नो यस नो यस नो करत राहणार, कितीही तुम्ही श्रीमंत असला काही उपयोग नाही, किती विद्वान असला, PhD केलेली असली काही उपयोग नाही. परंतु आपल्याला शिकवलं जातं बघा याच दृष्टिकोनातून. सुखाचा शोध घ्यायचा असेल तर अजून शिक्षण घ्या, अजून एक डिग्री घ्या, अजून याच्यात PhD करा, अजून पैसे कमवा, सुंदर दिसलं पाहिजे, बलवान झालं पाहिजे, याचा आणि मन कितीही इट्स कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्स सारखं वाटतं की नाही आपल्याला? समजा तुम्ही जगातले 1 नंबरची सुंदर व्यक्ती आहात, काय तुमचं मन हे संकल्प विकल्प करायचं बंद होणार आहे? होणार आहे का बंद? कोण थांबवणार कोण याला? तुम्ही 2 PhD घेतलेत, जग कसं चालतं, सौरमंडल सगळं सगळं तुम्हाला माहिती आहे, रोज 4 लोक तुमचे इंटरव्ह्यू घ्यायला येतात, विद्वानातले विद्वान. तुमचं मन थांबते? पाहिजे नको करायचं थांबते मन? याचा काही संबंधच नाही आहे शिक्षणाचा. बऱ्याच लोकांना हे कळत नाही, शिक्षणाचा, विद्वत्तेचा काही संबंधच नाही आहे सुखाशी.
अध्यात्माशी म्हणत नाहीये मी, सुखाशी. आणि म्हणूनच बऱ्याच लोकांना हे पटत नाहीये की शाळेमध्ये घालू नका म्हटलं. शाळेमध्ये घालायच नाही प्रभूजी मुलांना, या मग ते सुखी कसे राहणार? सुखाचा संबंधच नाहीये याच्याशी. मला तो तैवानीज माणूस आठवतो. म्हणजे तुम्ही बघितलं त्याचा व्हिडिओ टेड टॉक वरचा, 15-20 मिनिट्स मध्ये. अगदी अशिक्षित खेड्यातला माणूस, त्याला टेड टॉक साठी बोलवलं. टेड माहिती असेल ना, टेड टॉक तुम्हाला, मोठे मोठे विद्वान लोकांना स्टेजवरती बोलवतात तिथे बोलायला. आणि तो एकदम सिंपल भाषेत सांगतोय. मला असं वाटायचं, म्हणाला तो, सगळे शहरात जातात आणि खूप आनंदी आहेत, आपण पण शहरात गेलं पाहिजे. मग मी पण गेलो. तिथे गेल्यानंतर मी जॉब करायला लागलो. मग मला दिसलं सगळे खूप शिकलेत, ते जास्त कमवतात, ते जास्त सुखी आहेत. मग मी पण युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतली, मग डिग्री घेतली, मग जॉब करायला लागलो. पहिला पगार हातात आला. पहिल्या पगाराने जाऊन काय केलं? भात आणि भाजी विकत घेतली. रूम वरती आलो, भात भाजी तयार केली आणि खाल्ली. आणि मग विचार करायला लागलो, अरे हेच तर सेम करत होतो आपण गावामध्ये. माझे आई वडील याच्यापेक्षा व्यवस्थितपणे आणि याच्यापेक्षा जास्त भात उगवतात शेतामध्ये. हे मागचे 5 वर्ष झालं मी करतोय काय? युनिव्हर्सिटीत शिकवलं काय? खूप छान बोलतो तो ऍक्च्युली. मी ते मला आठवण करून द्या बघा, मी ते सापडलं तर पाठवतो. त्याचा ऍक्सेंट जरा असं चायनीज तैवानीज आहे. मग मी परत गेलो गावाकडे. मग मी त्या 1 महिन्याच्या पगारामध्ये जेवढा तांदूळ विकत घेत होतो त्याच्या 100 पटीने मी 3 महिन्यात उगवायला लागलो. मला खात्री पटली, काय सगळे विनाकारण पळतायत. सुखाचा ह्याच्याशी काही संबंधच नाहीये. तो खूप छान बोलतो, सुखाचा ह्याच्याशी काही संबंधच नाहीये. मग मी विचार करायला लागलो, पुढे काय? राहायला घर पाहिजे. मी म्हटलं इथे दगड आहेत, माती आहेत, चला आपणच बांधूया. मग मी घर बांधलं. तो खूप छान सांगतो बरं का. मग लोक म्हणाले यात काय विशेष आहे. मग मी 30 जणांचे घर बांधून दिले. तो म्हणतो मी माझं घर बांधलं, मग माझ्याकडे वेळ होता, मग मी 30 जणांचे घर बांधून दिले. घराला पण कुत्र्या मांजऱ्यासारखं पळायची गरज नाहीये. मग मी विचार करायला लागलो, अजून काय पाहिजे? कपडे पाहिजेत. मग मी म्हटलं काय, मला तो विचारलं ऍक्च्युली काय तर सांगतो तो, असंच कपड्याबद्दल सांगतो. आणि मग शेवटची गोष्ट सांगतो, अजून काय पाहिजे सुखासाठी? तो म्हणतो औषधं पाहिजेत. मग तो असंच काहीतरी सांगतो औषधासाठी पण. मी जेव्हा शहरात होतो 10 प्रकारची औषधं लागायची. आता मी इथे येऊन राहतो, मला औषधच लागत नाही. नॉर्मल सुखाची देखील व्याख्या केली तर आपल्या लक्षात येतं की सुखाचा, शिक्षणाचा, सुखाचा, संपत्तीचा काही संबंधच नाही आहे. आपण तो संबंध जोडलाय. आणि हे जोडायचं काम कोण करतंय? मन. संकल्प विकल्प, पाहिजे नको, पाहिजे नको, पाहिजे नको. आणि सगळं जे खोटं आहे, चुकीचं आहे, ते रेकॉर्ड करून ठेवलंय. ह्याच्याने सुख मिळतं, हे पाहिजे, ह्याच्याने सुख मिळतं. आणि ह्याच्यातच आपण अडकलोय. होय की नाही? अमेझिंगली. प्रभुपाद खूप छान सांगतात, मनुष्य शैक्षणिक दृष्ट्या किती प्रगत व विद्वान असला तरी जोपर्यंत तो कृष्ण भावनेमध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत तो स्वीकार नाकार करतच राहणार. स्वीकार नाकार करतच राहणार. आणि कोणत्याही विशिष्ट विषय वस्तूवर आपले मन केंद्रित करू शकणार नाही. एका ठिकाणी मन राहूच शकत नाही. जसं मी सिंपल एक्झाम्पल दिलं, अगदी कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल घ्या. हा डायमंड मला आवडला. मग तुम्ही कुत्र्या मांजरासारखी काम करून 4 करोड रुपये कमवून तो डायमंड घेतला, दुसऱ्या दिवशी त्यातला आनंद कमी होतो. हा प्रकृतीचा नियम आहे. दुसऱ्या दिवशी, जसं गाडी नवीन घेतल्या घेतल्या दुसऱ्या दिवशी त्याचं डिप्रिसिएशन होतं, सुरूच होतं. दॅट्स अ लॉ. त्याला तुम्ही बदलूच शकत नाही. परंतु याच्या मागचं कारण काय आहे हे शोधण्याऐवजी आपण काय करतो, अजून एक डायमंड घेतला पाहिजे. दॅट्स कॉल्ड होप अगेन्स्ट होप. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, आपली जी आशा आहे
ती नेहमी त्याची स्पर्धा आशेच्या बरोबरच आहे. प्रभुपाद नेहमी सांगायचे, आशा असते ना, आशा माणसाच्या मनामध्ये जी आशा असते तिची स्पर्धा कोणाशी आहे? आशेचीच आहे, आणि तिला जिंकायचं आहे आशेच्या विरुद्ध. भक्ती विज्ञान महाराज खूप छान समजावून सांगतात. पहिलं लग्न हे आपल्याला वाटतं आपण जिंकलो, मग आपल्या पहिल्या बायकोमध्ये आपल्याला रस राहत नाही, मग आपण तिला घटस्फोट देतो. आणि हे पाश्चात्य देशातलं उदाहरण आहे बरं का, आजकाल इंडियामध्ये पण सुरू झालंय. दुसरं लग्न करतो, त्याला असं म्हटलं जातं की दुसरं लग्न हे कॉमन सेन्सवर मिळवलेला विजय असतो. पहिलं लग्न हे बुद्धीवर विजय मिळालेला विजय असतो, दुसरं लग्न हे कॉमन सेन्सवर मिळवलेला विजय असतो. त्याच्यातही रस येत नाही म्हणून मनुष्य तिसरं लग्न करतो. तिसरं लग्न हे स्टुपिडिटी, मूर्खपणावर मिळवलेला विजय असतो. आणि त्याच्यातही रस येत नाही असं करत करत तो 10वं लग्न जेव्हा करतो तेव्हा तो स्वतःच्याच आशेवर विजय मिळवतो. मूर्खपणा आहे, हो की नाही? होप अगेन्स्ट होप, श्रील प्रभुपादांचं वाक्य, होप अगेन्स्ट होप. प्रत्येक जण होप करतोय, कशाच्या विरुद्ध? होपच्याच विरुद्ध. होप अगेन्स्ट होप कधीच शक्य होणार नाही. इंटरेस्टिंग. कुठून कुठे आलो बघा आपण. महत्त्वावरून गुलाबजामुनवर प्रवास झाला आपला. हरे कृष्ण. इथेच थांबूया आपण. पुढचा श्लोक ऍक्च्युली वाचायला पाहिजे होता, कारण उद्या थोडं समजायला अवघड जाईल. या मनालाच, आता वासुदेव संकर्षण याच्याशी तुलना करतोय की नाही, या मनालाच तुलना केलेले अनिरुद्धशी. एनिवे उद्याच वाचूया. 6:56 झाले. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी. येस प्रभुजी. प्रभुजी, तुम्ही आता सांगितली मनाची कंडिशन, मनाची परिस्थिती. तर आपल्याला हे सगळं बदलायचं असेल तर कृष्ण भावनेमध्ये सेवा करायची सांगितली. कृष्ण भावनेत सेवा करायचे पहिलं मेन म्हणजे की आपल्याला तशा संघात जायला पाहिजे. कारण सगळ्यात उत्तर संघच आहे. पण आता कंडिशन अशी की तसा संघ मिळणं पण खूप अवघड आहे, कारण तशा संघात जाऊन आपण राहिलं, तो संघ जर त्या मनाच्या विरुद्धच वागत असेल, मनासारखाच वागत असेल, मग त्याच्यामध्ये आपली 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 प्रगती कशी होणार? कारण आता सध्या म्हणजे सांगायला गेलं तर खूपच अवघड परिस्थिती सध्या, कारण सगळे त्या मनाच्या द्विधा परिस्थितीमध्ये अडकलेले, त्यातनं बाहेर निघायला कोणी तयार नाही. मग आपण ज्यावेळेस अशा संघात जाणार आहे त्यावेळेस आपली परिस्थिती काय होणार? कारण आपण पण त्यांच्यात अडकणार, कारण ते आपल्याला जे देणार ते त्यांना जे पाहिजे किंवा त्यांना जसं आपल्याला तयार करत तसं देणार ना. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगा. हरे कृष्ण. व्हेरी इम्पॉर्टंट, ऍक्च्युली अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, कारण याची चर्चा आपण केलीच नाही मागच्या 1 तासामध्ये. हे सगळं कळालेले भरपूर जण असतात की आपण गुंतलोय, गुंतागुंत वाढत चाललीये, कन्फ्युजन वाढत चाललंय, हे समजतं बऱ्याच लोकांना, आणि मग याचा शोध घ्यायला लागतात, याच्यातून बाहेर कसं पडायचं. आणि मग आपल्याला एखादी संस्था मिळते, एखादा संप्रदाय मिळतो, हो की नाही? काही लोक भौतिक गोष्टीचाच आधार घेतात, ते 1 नंबरचे मूर्ख असतात. मग काही लोकांना पटतं की अध्यात्म हा याच्यावरती उपाय आहे. त्यातल्याही काही लोकांना कळतं की कृष्ण भावना हा याच्यावरती परफेक्ट उपाय आहे. मग आपण अशा संस्थेमध्ये भाग घेतो, अशा संघ करायला लागतो. परंतु जिथे डीप मध्ये जाऊन याचा अभ्यास केला जात नाही, तिथे पुन्हा वरवरच आपण काहीतरी शोधत राहतो.
तसं बघायला गेलं तर हा आपण जो श्लोक आता सध्या वाचतोय ते आहेत कुठे? 3ऱ्या स्कंदामध्ये, अगदी डीप 7व्या 8व्या 10व्या स्कंदामध्ये पण नाही आहेत. एखादा व्यक्ती जो या कृष्ण भावनेमध्ये आलेला आहे त्याला 1-2 वर्षामध्ये हे सगळं ऐकायला मिळालं पाहिजे, परंतु जनरली हे ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून सगळे कलेक्टिव्हली, सगळा संघच्या संघ पुन्हा असत गोष्टींमध्येच सुख शोधायला सुरुवात करतात कृष्ण भावनेच्या नावाखाली, आणि मग परत आपलं सगळं चुकतं. काही लोक ध्यान करायला लागतात, काही लोकांना वाटतं की जप करणे बास आहे आपल्यासाठी, काही लोकांना वाटतं प्रसाद, काय असे पण काही लोक आहेत बरं का, काही लोकांना वाटतं प्रसाद खाल्लं की बास आहे आपल्यासाठी, जप पण करायची गरज नाही. का? प्रभुपादांनी सांगितले. कारण प्रभुपाद खरोखरच म्हणतात काही ठिकाणी, परंतु लहान मुलांना चॉकलेट दिलं की बास होतंय, मोठ्या माणसाला चॉकलेट वरती भागत नाही, है की नाही? त्यामुळे अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये एखाद्याला प्रसाद खाल्लं की तो आनंद मिळतो, परंतु नंतर नंतर त्याची भूक वाढत जाते. त्याला शुद्ध ज्ञान पण दिलं पाहिजे, शुद्ध ज्ञान दिलं पाहिजे, शुद्ध ज्ञानाच्या शुद्ध भगवत भक्तीच्या स्तरावरती त्याला आणलं पाहिजे, नसेल तर तो पडत तडपडत राहणार. आणि आता तुमच्या प्रश्नाकडे येऊया आपण. ही तडफड मनामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर आपण आपोआपच शुद्ध संघ शोधतो. तुम्ही काळजी करू नका. ज्याच्या मनामध्ये ही घालमेलच नाही आहे की माझं काहीतरी चुकतंय, तो या असत संघामध्ये कायमचा राहतो. आणि ज्याच्या मनामध्ये वाटत राहतं की हे पण असतच आहे, मला सत शोधलं पाहिजे, तो पुढचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तो प्रभुपादांची पुस्तकं सिरियसली वाचतो, तो प्रभुपादांचे तात्पर्य सिरियसली लक्षात घेतो, आणि त्या प्रभुपादांच्या तात्पर्य उपदेश आदेशांवर आधारित तो संघाचा शोध घ्यायला लागतो. आणि हे ऍक्टिव्हली जिथे होतं तिथे आपोआप बदल घडतात, होत नाही असं नाही, परंतु हे ऍक्टिव्हली झालं पाहिजे. आणि बऱ्याचदा हे ऍक्टिव्हली होत नसेल तर थोडंफार पुशची पण गरज असते, आणि त्या पुशलाच खरा प्रचार म्हटला जातो. आपण तोच प्रचार करायचा आहे, आपण हा प्रचार करायचा जेणेकरून लोकांना वाटेल की अरे मला याच्यापेक्षा वरची स्तर शोधली पाहिजे, कुठे कुठे मिळेल ती मला. मग त्या वरच्या स्तरावरती शुद्ध कृष्ण भावनेमध्ये सेवा करणारे भक्त आहेत का, कुठे आहेत, ते भेटतील का मला? आणि 1-2दा भेटल्यानंतर मग तो आज आपल्याला जो आनंद मिळतो, तो आनंद आपल्याला मोटिवेट करतो, प्रोत्साहित करतो. हे रोज ठेवत जावा, व्हेरी हेल्पफुल. आणि ते प्रोत्साहन आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, बस. नाही, या भौतिक जगामध्ये हे खूप अवघड आहे ऍक्च्युली, व्हेरी 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 डिफिकल्ट. कारण मन हे सदैव स्वतःच्या स्वार्थाच बघत असतं, सदैव. अगदी तुम्ही म्हणजे चांगल्या मार्गावरती चांगल्या मनाने चाललेला असला तरी तुमचं मन देखील बऱ्याचदा स्वार्थी हेतूनच विचार करत असतं, आणि मग त्याच्यामधूनच गैरसमज निर्माण होतात, डिस्ट्रस्ट निर्माण होतो, अविश्वास निर्माण होतो, दुरावे निर्माण होतात, आणि आपले हितसंबंध दुखावले जातात. आणि ते होऊ नये म्हणून आपण सदैव श्रवण असलं पाहिजे आपलं. हे श्रवण बऱ्याच ठिकाणी होत नाही, इट्स व्हेरी बॅड ऍक्च्युली. हे श्रवण बऱ्याच ठिकाणी होत नाही, त्यामुळे सगळे गैरसमजामध्ये सगळे गुरफटलेले आहेत. व्हेरी 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 डिफिकल्ट. तुमच्यापैकी काही जणांना हा अनुभव आला असेल. बरेच जण जे माझ्याशी संबंधित येतात, अगदी प्रेमाने अगदी विश्वासाने आपला संबंध जोडला जातो. मग बऱ्याचदा एखादा प्रश्न असा विचारला जातो जिथे मला शंका येते की कुठेतरी अविश्वास घडा लागलाय. अशा लोकांना मी स्पष्टपणे त्याच दिवशी सांगतो की प्रभूजी, माताजी, तुमच्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे बोलत जावा, स्पष्टपणे येऊन सांगत जावा. हे खूप वास्ट नॉलेज आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरती स्वतःच्या स्वार्थाने विचार करून संबंध कधी तोडायचा नाही. कारण हे प्रेमळ
विश्वासू लोक मिळणे जगामध्ये खूप 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 कठीण आहे सध्याच्या युगामध्ये. 4-5 रुपयांसाठी आपण आपले संबंध तोडतो. हे मन इतकं वाईट असतं ऍक्च्युली. त्याला नुसतं संकल्प विकल्प करायची एवढी घाणेरडी सवय असते ना. 5-10 रुपयांसाठी मी एक उदाहरण देतोय बघा. मॅक्झिमम लोकांचे हित संबंध हे पैशामुळे तुटतात आजकाल या भौतिक जगामध्ये. पैशामुळे, गैरसमजामुळे. कारण तिथे निस्वार्थी असं कम्युनिकेशन नसतं. त्यामुळे जिथे आपल्याला प्रेमळ विश्वासू लोक मिळालेले आहेत ते आपण टिकवून ठेवले पाहिजेत. मग ते जगाच्या दुसऱ्या टोकावर का असेनात. माझं तर आयुष्यामध्ये कायम हेच ध्येय असतं ऍक्च्युली. मी माझ्या नातेवाईकांना दूर करतो जर स्वार्थी असतील तर, पण प्रेमळ लोक, विश्वासू लोक कोणी मिळाले तर मी जीवाची पराकाष्ठा करून त्यांच्याशी संबंध ठेवायचा प्रयत्न करत असतो, कितीही काही झालं तरी. आणि हे आपण केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की भक्तीचा याच्याशी काय संबंध आहे. भक्तीचाच याच्याशी संबंध आहे. हे प्रेम म्हणजेच भक्ती असतं. नसेल तर तुम्ही या जगात करणार काय. एकमेकांचं पाय ओढणार, दुसरं काय करणार आहे नाही. त्यामुळे ही जी जसं तुमच्या प्रश्नाकडे परत येऊया, ही जी एक तळमळ असते की मला सत्य शोधायचं आहे, इथे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, ही जी ज्योत आपल्या मनामध्ये पेटलेली असते ती तेवत ठेवायची कायम. त्याला विझवायचं नाही. त्याला विझवणारे पण 10 जण भेटणार तुम्हाला. असू देव प्रभूजी, असंच असते, असं कुठे असते का. असल्यांचा संग तर लगेच सोडून द्यायचं. असू देव प्रभूजी म्हणणारे. त्यात काय होते, प्रभूजी काय सांगतात, हे आपण करतोय ते चुकीचं आहे का. तुमच्या एक तर स्वतःच्या मनाने कधीच काही ठरवायचं नसतं. तुमच्या मनाने ठरवायचं असतं तर मग तुम्ही प्रभुपादांचे अनुयायी कशाला झाला, ग्रंथांचा, शास्त्राचा आधार का घेतला. एकदा आपण शास्त्राचा, आचार्यांचा आश्रय घेतला तर त्यांच्या आदेशाप्रमाणे सगळं केलं पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या मनाने सांगणारे भक्त असतात ना, आसुदेव प्रभूजी, चलताय प्रभूजी, अशांचा संग तर लगेच सोडून द्यायचं किंवा त्यांच्याशी बोलताना खूप स्ट्रिक्टली राहायचं आपण. कारण आपल्याला आपल्या मनातली ही जी इच्छा आहे सत्य शोधायची, ती कायम तेवती ठेवायची आहे. त्याला विझवायचं नाही. ते विझलं की मग आपण विझलो, होय की नाही. आणि ती जर जिवंत असेल तर ती तुम्हाला प्रेरित करते संघ शोधण्यासाठी, संघ घेण्यासाठी, सेवा करण्यासाठी. तुम्हाला विशेष काय करावं लागत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आपण सांगितलं ते जसं अन्न, वस्त्र, निवारा आपल्याला गरज आहे, तसं शिक्षणाची गरज नाही आहे. ज्ञानाची गरज आहे, शिक्षणाची नाही. बरेच लोक याच्यामध्ये गफलत करतात, शिक्षण आणि ज्ञान. शिक्षण म्हणजे काय, तुम्ही शाळेत जाऊन ज्ञान घेता, परंतु ते ज्ञान आपल्याला काय करतं, ज्ञान आपल्याला भौतिक गोष्टींचा उपभोग कसा घ्यायचा, त्या भौतिक गोष्टींचा उपभोग स्वतःसाठी कसा करायचा हे शिकवतं. आणि मग आपण अजून गुरफटत जातो. म्हणून प्रभुपाद म्हणतात की या जगातल्या शिक्षणाचा, विद्वत्तेचा काही संबंध नाही. तुम्ही गावामध्ये जाऊन एखादी एकदम जिला शुद्ध बोलता पण येत नाही अशा आजीला भेटा. ती तुमच्यापेक्षा मनाने 100 पटीने, 1000 पटीने, 1,00,000 पटीने शुद्ध असते. तिला खरं ज्ञान मिळालं. ज्ञान आणि शिक्षण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. संबंधच नसतो ऍक्च्युली या दोघांचा. आणि ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला शाळेतच जायला पाहिजे असं काही नाहीये. आणि प्रभुपाद तर म्हणतात की मॉडर्न शाळेत तर अजिबातच जाऊ नका. हे आपल्या बऱ्याच भक्तांना आजपर्यंत पटलेलं नाहीये आणि म्हणून तुमची मुलं भक्त होत नाहीत, कारण तुम्ही भक्त झाला नाही. तो जेव्हा सायन्स शिकायला लागतो तेव्हा त्याला कर्मावरचा विश्वास उडतो त्याचा. ऍक्च्युली त्याला वाटतं की हे सगळं सायन्सनीच घडतंय, कर्मानी घडत नाही. आणि ते चुकीचं ज्ञान आहे, हो की नाही. आणि ज्याला ज्ञान म्हणतो आपण, ते ज्ञान मिळवायचं असेल तर त्याला शिक्षणाची काय गरज आहे. ज्ञान हे कुठूनही माणूस मिळवतो. ज्याला गरज असते
तो शोधून काढतो. सिंपल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, अगदी सिंपल. एका काचेच्या बॉक्समध्ये खेळणं ठेवायचं, त्याला नट बोल्टनी टाईट करायचं आणि 5-6 पाने ठेवायचे तिथे त्या नट बोल्टला लागणारे, आणि एखाद्या लहान मुलाला तिथे सोडायचं ज्याला पाना म्हणजे काय माहिती नाही, मिलीमीटर माहिती नाही, सेंटीमीटर माहिती नाही, काही नाही. विदिन हाफ एन आवर तो शोधून काढतो कुठला पाना याला बसतो, तो उघडतो, तो आतली खेळणी घेतो. कोणी शिकवावं लागत नाही. भगवंतांनी आतूनच सगळं बनवलेलं आहे. पक्ष्याच्या पिलांना सांगा कोण उडायला शिकवतं? त्यांच्यासाठी कुठली शाळा आहे? कथेमध्ये आहे पक्ष्यांची शाळा. गाईचं वासरू एका तासामध्ये उभं राहतं आणि आपल्या आईकडे दूध प्यायला जातं. तिला कोणी शिकवायला लागतं? हे शिक्षणाचा बाऊ करून ठेवलेला आहे, मॉडर्न शिक्षणाचा. आणि हे शिक्षण आपल्याला इतकं घातक आहे की श्रील प्रभुपादांसारखे आचार्य याला कत्तलखाना म्हणतात. आपल्या भक्तांच्या अजून हे लक्षात आलेलं नाही की प्रभुपादांसारखे आचार्य इतका भयानक आणि इतका स्ट्रॉंग शब्द का वापरतात. वाव, कत्तलखाना का? कारण तिथं तुमची भक्तीचं कत्तल होतं. तिथे कशाचं कत्तल होतं? भक्तीचं कत्तल होतं. भगवंतांवरचा विश्वास जातो, सायन्सवरती विश्वास वाढत जातो. कारण मुळात आपली इच्छाच आहे इंद्रिय तृप्तीची. मनाला पाहिजेच ते, मनाला पण आवडत जातं. सुखी राहण्यासाठी कशाची काय गरज आहे? तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो, मला जरा आठवण करून द्या. तो तैवानीज माणूस काय म्हणतो माहितीये काय? युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यावर माझ्या लक्षात आलं, म्हणतो युनिव्हर्सिटीमध्ये एकच गोष्ट शिकवली जाते. कुठल्याही डिपार्टमेंट, मी 4-5 डिपार्टमेंटमध्ये जाऊन आलो, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एकच गोष्ट शिकवली जाते. थोडस पॉज घेतो आणि तो म्हणतो, या जगाचा विनाश कसा करायचा. दुसरं काही शिकवलं जात नाही शाळा कॉलेजेसमध्ये. दुसऱ्याचं लुबाडायचं कसं, झाडं तोडायची कशी, जग फोडायचं कसं, हे तोडायचं कसं, हे फोडायचं कसं, हेच शिकवलं जातं शाळेमध्ये. नाही प्रभूजी, छान चित्रकला शिकवली जाते. अहो, त्या चित्रकलेत शिकवलेले जाणारे ते रंग, ते केमिकल्स कुठून आले? सगळं या जगाच्या विनाशावरती अवलंबून आहे. काय शिकवता तुम्ही मुलांना? हेच शिकवता. रसायनशास्त्रामध्ये काय शिकवलं जातं? ही आणि ही गोष्ट मिक्स झाली ही तयार करता येते. कधी शिकवलं जातं रसायनशास्त्रामध्ये की बाबा तुला याची गरज काय आहे? कुठल्या शाळेमध्ये शिकवलं जातं की तुला याची गरज नाहीये? कधी ऐकले तुम्ही शाळेत शिकवलेलं? पेंड्युलम फिजिक्स मध्ये शिकवलं जातं. फ्रिक्वेन्सी, पेंड्युलम, इलेक्ट्रॉन्स, न्यूटॉन्स, प्रोटॉन्स. कुठल्या शाळा कॉलेजमध्ये एखादा क्लास आहे जिथे शिकवलं जातं की याला तुला याची गरज नाही आहे, किंवा गरज असलीच तर तू हे भगवंतांच्या सेवेत कसं वापरू शकतो? कुठल्या शाळेमध्ये शिकवलं जातं? आणि म्हणून आज आपण पाहतो की आधुनिक शिक्षणाच्या आधारावरती आपण ज्या काही गरजा निर्माण केल्यात आपल्या, त्या सगळ्या गरजा कृत्रिम गरजा आहेत. गरजच नाही. तुम्ही विचार करा, आज आपली परिस्थिती अशी आहे की एकही माणूस मोबाईल शिवाय जगू शकत नाही. मग 10 वर्षापूर्वी कसे काय जगत होते लोक? कसे काय जगत होते? काय जगत नव्हते. पण आपल्याला आज तुम्ही 2 मिनिटं टीव्ही लावायचा, अगदी कार्टून चॅनल वरती देखील 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये 4 वेळा हार्पिकची ऍडव्हर्टाइजमेंट असते. हार्पिक आणि डेटॉल. कधी विचार केलाय हार्पिक आणि डेटॉलची ऍडव्हर्टाइजमेंट लहान मुलांच्या चॅनलवरतीच का परत परत दाखवली जाते? आपल्या डोक्यात हे भिनवलं जातं की हार्पिक आणि डेटॉल नसाल तर तुम्ही जीव जंतूंनी 10 वर्षात मारणार, उद्या सकाळी मारणार. का? हार्पिक आणि डेटॉल शिवाय आपले पूर्वज जगत नव्हते का? पटापटा मरतच होते. मग का आपल्याला शाळेत शिकवलं जातं हा डेटॉल बनवायचा कसा, हार्पिक बनवायचा कसा? काय गरज आहे आपल्याला? आणि हे सगळं बनवून मिळवलं काय आपण? सगळं पाणी दूषित केलं. आज आपल्या पुढच्या पिढीला, ज्याला आपण शिक्षण देतोय, त्याला प्यायला शुद्ध पाणी नाही. कशाचा परिणाम आहे? तुमच्याच शिक्षणाचा आहे.
हे शिकवलंच नसतं त्यांना, राऊंड अप तयार कसा करायचा, डेटॉल तयार कसा करायचा, तर ते पाण्यात मिक्स झालंच नसतं. आणि अजूनही आपण म्हणतो मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. का? अजून हायफाय केमिकल्स कसे शोधून काढायचे आणि अजून सगळं कसं खराब करायचं. दुसरा काय उद्देश आहे शिक्षणाचा? काय उद्देश राहिला तुम्ही सांगा. या शिक्षणाचा चांगला उद्देश काय आहे? डज इट मेक सेन्स? आज आपलं अन्न शुद्ध राहिलं नाही थँक्स टू शिक्षण. आज आपलं पाणी शुद्ध राहिलं नाही थँक्स टू शिक्षण. आज आपले एकमेकातले संबंध शुद्ध राहिले नाहीत अगेन थँक्स टू शिक्षण. का? कारण लहान भाऊ शिकून शिक्षक झाला, मोठा भाऊ शेती करतोय, तो करोडोने कमवतोय, मोठा भाऊ इथे शेतीमध्ये खुरप घेऊन घाम गाळतोय. त्याची बायको, लहान भावाची बायको येऊन म्हणते तुझे पैसे मोठ्या भावाला का द्यायचे, तू नोकरी करतोस. कोणी शिकवलं हे? शिक्षणाने. हो की नाही? हे समजायला खूप जास्त वेळ लागत नाही, परंतु आपल्या डोक्यात अनादी अनंत कालापासून हे भरवलंय. इंद्रिय तृप्ती हाच तुमचा उद्देश आहे. या दृष्टिकोनातून कधी विचार करून बघा. शिक्षणाची काही गरज नाही आपल्याला, काही गरज नाही. उलट जे न शिकलेले लोक असतात अतिशय हुशार असतात, अतिशय हुशार असतात, कारण त्यांना सत्याची जाणीव असते. कधी गावात जाऊन न शिकलेल्या लोकांच्या बरोबर बसायचे 2 मिनिटं. ते जे बोलतात ना असं मनाला लागतं सगळं. विचार येतो मनामध्ये, हे कुठल्या युनिव्हर्सिटीत शिकून आले. हो की नाही? काय करतोय आपण, कशासाठी करतोय, कशाचं भानच राहिलं नाही आपल्याला. त्यावेळेला न शिकलेल्या त्यांची मुलाखत घेतली की ती म्हणतात आम्ही शिकलो नाही त्यामुळे अडाणी असं राहिलो. कारण त्याला इंद्रिय तृप्ती झाली नाही. इंद्रिय तृप्तीतून इच्छेतून तो विचार करतोय. सगळे इंद्रिय तृप्तीच्याच मागे लागलेले. बऱ्याचदा मी जेव्हा विशेष करून कोणीतरी मेलेलं असते, स्मशान घाटावरती जायचं आणि स्मशान घाटावरती जे एकदम ओल्ड लोक असतात ना त्यांच्याजवळ जाऊन बसायचं, फक्त ऐकायचं, आपण काय बोलायचं. ते ऐकण्यासारखं असतं. बऱ्याचदा मी रेकॉर्ड करून ठेवतो. ऍक्च्युअली माझ्याकडे बरेच रेकॉर्डिंग आहेत असे. रोज मी रेकॉर्ड चालू करतो, हे आजच्या लोक बोलत असतात आणि ते सत्य आहे. आज बघा आपण काय केलंय. जगामध्ये रोज 50 मिलियन म्हणजे किती झालं, 5 करोड गायी मारल्या जातात तुमच्या खाण्यासाठी. अगेन थँक्स टू शिक्षण. काय गरज होती? गावात असे ठराविक 4 कुटुंब असायचे जे मांसाहार करायचे, अगदी खालच्या थरातले. आज प्रत्येक घरातला व्यक्ती मांसाहार करतोय. कोणी शिकवले त्यांना? हे शिक्षणाने शिकवलं. कारण तुम्ही भगवद्गीतेचं ज्ञान दिलं नाही. तुम्हाला शाळा काढायचीच असेल, अशी शाळा काढा जिथे फक्त भगवद्गीता आणि भागवतमचं शिक्षण दिलं जाईल. लोक सुधारतील तरी. हो की नाही? आणि मी हे ठामपणे बोलू शकतो कारण मी खूप हुशार होतो ऍक्च्युली. इलेक्ट्रॉनिक्स मला इतकं प्रचंड आवडायचं. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर याच्यासाठी नाही झालो की त्यामध्ये नोकरी मिळत होती म्हणून. मी इलेक्ट्रॉनिक्स फील्ड याच्यासाठी घेतलं की मला भयंकर इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. आणि पहिलीपासून इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत मी क्लासमध्ये पहिला नंबर आलेला आहे. माझ्याकडे सगळे सर्टिफिकेट्स आहेत. आता ट्रॉफीज कुठे टाकले माहिती नाही आमच्या आई वडिलांनी. मला प्रचंड इंटरेस्ट होता या आधुनिक शिक्षणामध्ये. परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे डिस्ट्रक्शन शिवाय काहीही करत नाही हे शिक्षण, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे इतकं चुकीचं आहे, इतकं चुकीचं आहे, इतकं चुकीचं आहे. इट्स अमेझिंग. आजकाल तुम्ही ज्याला AI म्हणता ना, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल
जर तुम्ही फेसबुक वरती meta.ai वरती जाऊन एक वाक्य लिहिला की मला अशा अशा प्रकारचे चित्र बनवून दाखवा, तर ते कॉम्प्युटर बनवून दाखवतं. परंतु ते एक चित्र बनवायला तुमच्या घरामध्ये जेवढी वीज लागते, 1 वर्षाची वीज लागते ते एक चित्र बनवायला. 1 वर्ष एक कुटुंब त्या विजेवरती चालेल तेवढी वीज ते चित्र बनवायला लागतं. कुणीही विचार करत नाही याचा. मग ही वीज आणायची कुठून? असे तुम्ही एकटे नाही, करोडो लोक रोज धडाधड चालू आहे हे सगळं. आपण सगळे ययाती झालेलो आहे. आपण सगळे या पृथ्वीचा इतका भयानक नाश करत आहोत शिक्षणाच्या आधारावरती, आणि हे थांबवणं आपलं कर्तव्य आहे ऍक्च्युली. हरे कृष्ण, हरे कृष्ण. याच्यावरती भरपूर व्हिडिओज आहेत, मी तुम्हाला पाठवू शकतो. आता प्रभूजी तुम्ही एवढा काय शिकला नसता, उच्च शिक्षित झाला नसता तर त्याचं नॉलेज तुम्ही प्रसारित कसं केलं असतं? प्रभुपाद सुद्धा इंग्लिश मध्ये उच्च शिक्षित होते, त्यामुळे तुम्ही प्रसार केला ना जगभर. ते शिकलेच नसते तर कसा प्रसार झाला असता? त्याचा काय संबंध आहे? प्रभुपादांचे गुरु थोडीच शिकलेले होते. सिद्धांत ठाकूर नंबर सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा म्हणजे कायम नंबर ते तर इंटेलिजंटच होते. नो सी, शिकलेले होते म्हणजे त्यांनी थोडीच इंग्लिश कॉलेजला गेले होते, इंग्लिश डिग्री घेतली होती. प्रभुपादांनी इंग्लिश डिग्री घेतली, परंतु प्रभुपादांना त्यांनी सांगितलं की हे बंद करा. मग त्यांनी आपल्या गुरुचं ऐकलं आणि बंद केलं. नाहीतर प्रभुपाद चाललेले बॅरिस्टर व्हायला लंडनला. त्यांच्या गुरुनी सांगितलं हे बोगसगिरी आहे, बंद करा. मग हे शिकलाय त्याचा उपयोग करा भगवंतांच्या सेवेसाठी. प्रभुपाद म्हटले यस सर, हे आपण तयार आहोत का करायला? आता तुम्ही किंवा जग माझ्याकडे त्या दृष्टिकोनातून बघतं की तुम्ही शिकलाय म्हणून हे बोलू शकताय, तुम्ही एवढे पैसे कमवलाय म्हणून हे बोलू शकताय. परंतु मी जेव्हा माझ्याकडे स्वतःकडे बघतो तेव्हा मला खूप दुःख होतं की इतके वर्ष मी का वाया घालवले. इतक्या वर्षाच्या विनाकारण इंद्रिय तृप्तीच्या मागे लागून जे मी इतकी वर्ष वाया घालवली, तो माझा खूप मोठा लॉस आहे ऍक्च्युली. माझ्या आई वडिलांनी जर पहिल्या दिवशी मला भगवंतांची सेवा करायला शिकवली असती, दॅट इज द बेस्ट थिंग. काही गरजच नाही या शिक्षणाची. एवढं सगळं करून मी तुम्हाला सांगतो या शिक्षणाची गरज नाही, आणि तुम्ही मला सांगताय की शिकला म्हणून तर सांगताय. अरे मी इथे ठेच लागली, माझ्या काय म्हणायचं अंगठ्यातून रक्त व्हायला लागलंय, हे तुम्हाला मी सांगायला लागलोय. तुम्ही तिकडे जाऊ नका, ठेच लागणार आहे. तर तुम्ही उलट मला सांगताय की तिथे जाऊन ठेच लागून आला म्हणून तर तुम्ही सांगताय. जायचं असेल तर जावा, तुम्हाला रक्त स्वतः बघायचं असेल तर बघा जावा. याचा संबंधच नाहीये, हे सांगतोय मी तुम्हाला. तुम्हाला वाटतंय की मी इतक्या प्रॉपरली बोलतोय कारण मी शिकलोय. सांगण्याचा उद्देश बरोबर आहे. आम्ही पुन्हा ते तयार करून पुन्हा इथे येऊन आणि परत आम्ही प्रत्यक्ष करणार. त्याला तुम्ही रेडीमेड तयार आहे आमच्यासाठी. हो, पण याचा काही संबंध नाही. तुम्हाला वाटतंय संबंध, याचा काही संबंध नाही. आमच्यासाठी आयडियल आहे की आता तुम्ही सध्या एवढं एज्युकेशन घेऊन तुम्हाला इथं शेवट पुन्हा आता समजलं की हे सगळं व्यर्थच आहे. येस, आमच्यासाठी ते अजून आम्हाला एज्युकेशन चांगलं वाटतं. मग तेच सांगतोय तुम्हाला, तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की एखादा माणूस पुढे जाऊन सांगतोय की ते या मार्गाने जाऊ नका, ठेच लागते, रक्त येतं, ते ऐकायला काय हरकत आहे की नाही? प्रभुपादांनी सेम सांगितलेलं आहे. प्रभुपादांनी पटकन ऍक्सेप्ट केलं आणि आमचं ते असं माइंड पटकन ऍक्सेप्टच करीन जात. प्रॉब्लेम आमच्यात आहे हे पण मान्य आहे आम्हाला. प्रॉब्लेम तुमच्यात पण आहे, प्रॉब्लेम प्रत्येकात असतो, परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आपल्या संघात. आपण संघ बदलला पाहिजे. संघ जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आपल्याला 4 लोक हेच कन्फर्मेशन देत असतात, तुम्ही करताय ते चांगलं करताय, आणि ती 4 लोक जशी असतात तशी आपण बनतो. त्यामुळे सगळ्यात मोठा विषय असतो तो म्हणजे संघ बदलायचा. ज्या संघामध्ये आपण राहू तसेच आपण बनणार, कारण मन इतकं स्ट्रॉंग नसतं बदलण्यासाठी.
पहिली गोष्ट असते संघ बदलणे. असत संग त्याग येई वैष्णवाचार. प्रभुपाद काल मी पाठवलेलं बघा. प्रभुपाद म्हणतात भक्ताचा पहिला बिझनेस असतो संघ बदलणे. फर्स्ट बिझनेस. सगळं नंतर करायचं. प्रभुपाद नेहमी म्हणतात फर्स्ट बिझनेस ऑफ अ डिवोटी इज टू चेंज युअर असोसिएशन. असत संग त्याग करणे. कारण काय होतं, तुमच्या आजूबाजूचे 4 लोक तुम्हाला तुमचं जे चुकीचं मनोवृत्ती आहे त्याला प्रेरणा देणारे 4 लोक असतात. येस, हे बरोबर आहे. आणि मनाला पण तेच पाहिजे असतं, कन्फर्मेशन. मनाला कन्फर्मेशन मिळालं की खूप छान वाटतं. वाव, येस वाटतं मनाला. आणि कन्फर्मेशन इज व्हेरी बॅड. कन्फर्मेशन इतकं वाईट असतं तुम्ही कल्पना करू शकत नाही. तुम्हाला वाटेल की मग मी माझ्या मुलाबद्दल हा विचार का केला नाही की त्याला भरपूर शिकवावं आणि त्याला माझ्यासारखं बनवावं. कारण मला माहिती आहे त्याच्यात सुखच नाहीये. आणि तुम्ही अगेन तुमच्या लक्षात येत नाही प्रभूजी, तुम्ही अगेन शिक्षण आणि ज्ञानामध्ये गफलत करताय. ही गफलत पहिल्यांदा काढली पाहिजे. तुम्ही माझ्या मुलाला एकदा येऊन भेटा. तो सुपर्ब इंग्लिश बोलतो. 10वी-12वीच्या मुलांपेक्षाही ग्रेट इंग्लिश बोलतो. कधी शाळेला शिकलेला नाही. 3री मध्ये काढलेला आहे मी त्याला. त्याचा काही संबंधच नाहीये ज्ञानाशी. त्याला सायन्स माहिती आहे, त्याला फिलॉसॉफी माहिती आहे. हे कुठून आलं? आणि तो सुखी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी शिक्षण पद्धती आहे ती पद्धती चुकीची आहे. ती बंद केली पाहिजे. आपण कमी नाही, बंद केली पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं कमी केली पाहिजे. बंद केली पाहिजे. टोटली बोगस शिक्षण पद्धती आहे आपली सध्याची. हरे कृष्ण. तुम्ही या कधीतरी आणखीन एकदा. बरेच दिवस झाले भेटायला आला नाही तुम्ही. आपण भेटून बोलूया. यस. हरे कृष्ण. हरि बोल. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.